अनेक जारणला ज्या पद्धतीने म्हणजे प्रेक्षकांमुळे जारणचं थिएटर्स वाढत गेली आणि ज्या पद्धतीने जारणला लोकांनी उचलून धरलं हे पाहणं हेच माझ्यासाठी एक चित्तथरारक अनुभव होता असं मी म्हणेन. मला ना फिल्मफेअरच्या रेड कार्पेटची नेहमी आठवण येते, कारण मला पहिलं जेव्हा हिंदी फिल्मफेअर मिळालं गली बॉयसाठी ते रेड कार्पेट मी कधीच विसरणार नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम जी चित्रगौरव 2026च्या रेड कार्पेटवर आहे आणि अमृता ताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? छान आहे ग, तू कशी आहेस? मी खूप छान आहे, पण आज ताईचा आनंद फार दिसून येतोय आणि डोळ्यातनं स्माईलमधनं प्रत्येक गोष्टीतनं दिसून येतोय. जारणला नॉमिनेशन आहे आणि टीम आत्ताच आत गेली. मला सांग आत्ता काय भावना आहेत आणि किती एन्जॉय करते खरं ते हे रेड कार्पेट? मला झीचं कुठलंही आवड नेहमीच खास राहील माझ्यासाठी, कारण झीचा आणि माझा खूप जुने संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. कशा अर्थाने की एक कुटुंब वाटतं मला झी मराठी म्हणजे. कारण अल्फा मराठी असल्यापासून मी झीचे अनेक कार्यक्रमांमध्ये म्हणजे अवघाची संसार असेल किंवा अल्फा गौरव असेल, ते अल्फापासून झी होईपर्यंत मी त्यांच्या बरोबरीने इथपर्यंत आलेली आहे. आणि नंतर हिंदीत सुद्धा जे काम केलं म्हणजे सासबहू आचारसुद्धा झी वरती आहे, याचा मला खूप आनंद आहे. आणि जारणसुद्धा झीवरती आहे. त्यामुळे झीचं आणि माझं नातं वेगळं असल्यामुळे आजच्या या बक्षिसाचा एक वेगळा आनंद होतोय, या नॉमिनेशनचा एक वेगळा आनंद होतोय. पण जारण मधला लुक प्रचंड गाजतो आणि खूप कौतुक येतंय म्हणजे त्या भूमिकेसाठी आणि त्या लुकसाठी. मला सांग तुझ्यापर्यंत आतापर्यंत एक वेगळी पोचपावती प्रेक्षकांकडनं कोणती आली? अनेक जारणला ज्या पद्धतीने म्हणजे प्रेक्षकांमुळे जारणचं थिएटर्स वाढत गेली आणि ज्या पद्धतीने जारणला लोकांनी उचलून धरलं हे पाहणं हेच माझ्यासाठी एक चित्तथरारक अनुभव होता असं मी म्हणेन. आणि एक मला लक्षात राहिलेली प्रतिक्रिया अशी होती की एका मुलीने ती मला इंस्टाग्राम DM केलेली होती प्रतिक्रिया की ताई, माझ्या आतला गोंधळ तू मला पडद्यावर दाखवलास आणि त्यामुळे माझ्या गोंधळातनं बाहेर यायला मला मदत झाली. हे मला फार कमाल प्रतिक्रिया वाटली आणि याच्यासाठी केला होता अट्टहास. आणि मला असं वाटतं आजच्या रेड कार्पेटसाठी हा लुकचाही अट्टहास असेल. सो हे जाणून घ्यायचं हे क्रेडिट कोणाला? आणि खूप सुंदर दिसते, जसं आल्यापासून मी मगाचपासून म्हणते नतही खूप छान आहे. कोणाला हे क्रेडिट आहे? आजचं क्रेडिट शुभांगी गोखले हिला. ही साडी तिची आहे आणि तिचं साडीचा चॉईस मला खूप आवडतो. त्यामुळे शक्यतो मी हल्ली गेले म्हणजे असेन मी नसेन मी, आमचं नाटक सुरू झाल्यापासून मी तिच्याच साड्या मोस्टली बऱ्याच कार्यक्रमांना नेसते आहे आणि मला त्याचा खूप आनंद होतो. पण शुभांगी ताईला आधी सांगितलेलं की मला नॉमिनेशन आहे आणि एक साडी हवी आहे. नाही, माझ्याकडे तिच्या भरपूर साड्या मी आणून ठेवलेल्या असतात आणि नॉमिनेशनला असंच नाही. आता परवा आम्हाला दुसऱ्या एका कार्यक्रमाला तिघींना मिळून जायचं होतं, तेव्हाही मी तिची साडी नेसले किंवा इतरही वेळेला मी बऱ्याचदा हल्ली तिच्या साड्या नेसते किंवा तिलाही असं वाटतं का ही साडी तुला चांगली दिसेल, त्यामुळे त्या माझ्या घरी मी कपाटात आणूनच ठेवलेल्या आहेत. किती छान आहे. मला सांग की झी सोबतचं एक वेगळं नातं, अल्फापासूनचं एक वेगळं नातं असताना मला एक सांग, एक रेड कार्पेट जे आठवणीतलं राहतं कायम, ती आठवण नेहमी या रेड कार्पेटवर आल्यानंतर येतेच येते, असं काय? मला ना फिल्मफेअरच्या रेड कार्पेटची नेहमी आठवण येते, कारण मला पहिलं जेव्हा हिंदी फिल्मफेअर मिळालं गली बॉयसाठी तेव्हा आसाममध्ये होतं फिल्मफेअर आणि धाकधूक खूप होती, कारण मी हिंदी फिल्मफेअरला पहिल्यांदा जात होते आणि संदेश अर्थातच होता माझ्याबरोबर आणि ती एक धाकधूक होती काय होणार आहे पुढे. आणि ज्या पद्धतीने त्या दिवशी सगळ्यांनाच आम्हाला म्हणजे गली बॉयला इतके सगळे पुरस्कार मिळून एक विक्रम प्रस्थापित झाला गली बॉयचा, ते रेड कार्पेट मी कधीच विसरणार नाही. मला वाटतं आजचंही फार स्पेशल असणार आहे, कारण जारणलाही खूप नॉमिनेशन आहे. मला असं वाटतं सगळेच जसा तिकडे विक्रम झालाय तसं इथेही होईल. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू ग, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.